Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. तुम्ही नेहमी बघितलं असेल की आपण जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा प्रश्न विचारतो. सो प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला काही वर्ड्स आहेत त्यांची गरज लागते. त्याला म्हणतात WH वर्ड. येस, आपला आजचा टॉपिक हाच आहे की WH वर्डचा यूज करून आपण सेंटेन्स कसे तयार करायचे, क्वेश्चन कसे तयार करायचे आणि त्याची उत्तरं कशी द्यायची. सो ऑलरेडी आपल्या डिटेल व्हिडिओ युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेलच. आय होप तुम्ही तो बघितला असेल. आज आपण करणार आहे WH वर्डची प्रॅक्टिस. तो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही स्टेप बाय स्टेप बघायचा आहे. लिसनिंग प्रॅक्टिस करायची आहे. प्रत्येक सेंटेन्स, प्रत्येक क्वेश्चन मी बोलल्यानंतर तुम्ही सुद्धा बोलायचं आहे आणि बोलून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. नेहमी लक्षात ठेवा, जितकं जास्त तुम्ही तोंडाने या सेंटेन्सचा उच्चार कराल, बोलाल, तितकं सहज तुम्हाला लक्षात येईल आणि तुमची जीभ वळेल ते सेंटेन्स बोलायला रादर. ओके, सो लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू अँड लेट स्टार्ट द व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझी स्क्रीन दिसते आहे. येस, ओके. सो हिअर इज आवर फर्स्ट सेंटेन्स. व्हॉट. ओके, सो WH वर्ड्स मध्ये आपण बरेचसे असे वर्ड्स आहेत की ज्यामध्ये आपण ते सेंटेन्स वापरून प्रश्न विचारू शकतो. तर त्यातलं सगळ्यात पहिलं आपलं WH वर्ड आहे व्हॉट. सो आज आपण बघणार आहे व्हॉटचा वापर करून सेंटेन्स कसे तयार करायचे आणि प्रॅक्टिस कशी करायची. ठीक आहे, सो आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण 100 व्हॉट ने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करणार आहोत आणि त्याची उत्तरं कशी द्यायची आहे हे सुद्धा बघणार आहोत. इथे साईडला तुम्हाला दिसत असेल की त्या प्रश्नाचा मराठी अर्थ आणि उत्तराचा अर्थ सुद्धा दिलेला आहे. सो ते सुद्धा तुम्ही बघू शकतात, म्हणजे तुम्हाला पूर्ण अर्थ समजेल. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. What is your name? My name is Prachi. What is your name? My name is Prachi. So इथे तुम्ही तुमचं नाव घ्या. तुझं नाव काय आहे? माझं नाव प्राची आहे. What is your name? Come on, speak after me. Very good. Next, what do you do? I am a teacher. I am a student. Like that you can answer. What do you do? म्हणजे तू काय करतो किंवा तुम्ही काय करतात, राईट? सो मी स्टुडंट आहे. आपण कोण आहे हे सांगताना तुम्ही म्हणणार आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर, आय एम अन इंजिनियर. ओके, नेक्स्ट, व्हॉट टाइम इज इट? किती वाजले आहे? आय एम शुअर दिवसभरातून एकदा दोनदा तरी तुम्ही हा प्रश्न कोणाला ना कोणाला विचारतच असाल, अरे किती वाजले? सो त्यावेळेला तुम्हाला म्हणायचं आहे व्हॉट टाइम इज इट? व्हॉट टाइम इज इट? कम ऑन, रिपीट आफ्टर मी. व्हॉट टाइम इज इट? It is 5 o'clock, or you can say it's 5 o'clock. Now you tell me, आता तुमच्या घड्याळात किती वाजले आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघता? सो कमेंट मध्ये नक्की लिहा. किती वाजले आहेत? 5 वाजले आहेत. What time is it? It's 5 o'clock. प्रत्येक सेंटेन्स तुम्ही सुद्धा 2-3 वेळा बोलून रिपीट करा. नेक्स्ट, what is your favorite color? तुझा आवडता रंग कोणता? माय फेवरेट कलर इज ब्लू. मला निळा रंग आवडतो. इथे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग सांगू शकतात. माय फेवरेट कलर इज रेड, माय फेवरेट कलर इज पिंक. नेक्स्ट, व्हॉट आर यू इटिंग? तू काय खातोयस? आय एम इटिंग अन ऍपल. व्हॉट आर यू इटिंग? आय एम इटिंग अन ऍपल. मी ऍपल खातो आहे. आय एम इटिंग अ पिझ्झा. आय एम इटिंग अ बनाना. लाईक दॅट यू कॅन से. सो तुम्ही काय खाता आहात? ट्राय करा. हे इतके सिंपल क्वेश्चन आन्सर आहे की तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा की अरे यातले खूप सारे मी खरंच बोलते डेली यूज मध्ये. सो बोलताना तुम्ही मराठी सेंटेन्स स्किप करून हे इंग्लिश सेंटेन्स यूज करायचं आहे.
सो सिम्पल. पण हे कधी तुमच्या तोंडात येईल जेव्हा तुम्ही याची प्रॉपर प्रॅक्टिस केली असेल. सो हे व्हिडिओ तुम्हाला वारंवार बघायचे आहेत बिकॉज लिसनिंग प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. राईट. नेक्स्ट. व्हॉट आर यू इटिंग? आय एम इटिंग ॲन ॲपल. व्हॉट इज युअर हॉबी? माय हॉबी इज रीडिंग. तुझा छंद काय आहे? हॉबी म्हणजे छंद. तुझा छंद काय आहे? मला वाचन करणे आवडतं. My hobby is reading. My hobby is drawing. My hobby is painting. Whatever is your hobby, you can say. What is the date today? आज कोणती तारीख आहे? What is the date today? Today is July 26. आज 26 जुलै आहे. Today is July 26. What is the date today? Come on, repeat after me. What is the date today? Today is July 26. Next, what is your favorite book? My favorite book is Harry Potter. तुझं आवडतं पुस्तक कोणतं आहे? माझं आवडतं पुस्तक हॅरी पॉटर आहे. What is your favorite book? My favorite book is Harry Potter. What are you doing? तू काय करतोयस? I am studying. मी अभ्यास करतोय. What are you doing? I am studying. What are you doing? I am teaching. Come on, now you tell me, what are you doing? Correct. What is your favorite food? My favorite food is pizza. My favorite food is pav bhaji. So what is your favorite food? Tell me in the comments. तुझं आवडतं अन्न काय आहे किंवा तुला काय खायला आवडतं? मला पिझ्झा आवडतो. मला पावभाजी आवडते. So whatever it is. What did you do yesterday? काल तू काय केलंस? I went to the park. मी पार्कला गेलो होतो किंवा मी उद्यानात गेलो होतो. What did you do yesterday? What did you do yesterday? I went to the park. Come on, repeat after me. Or here you can say, तुम्ही कुठे गेला होता? ते तुम्ही सांगू शकता. I went to the museum. I went to the market. Anything. Next, what is your favorite movie? My favorite movie is Inception. तुझा आवडता चित्रपट कोणता आहे? माझा आवडता चित्रपट इन्सेप्शन आहे. सो तुम्ही तुमच्या मूवीचं नाव सांगू शकता. सो टेल मी, व्हॉट इज युअर फेवरेट मूवी? व्हेरी गुड. व्हॉट इज द वेदर लाईक टुडे? आज हवामान कसं आहे? आज वातावरण कसं आहे? इट्स सनी. ओके. आता हे इट इज आहे, राईट? इथे इट इज आहे. सो याला काय म्हणायचं आहे आपण? इट्स. इट्स. इट्स सनी. ओके. सो इट इज म्हणण्यापेक्षा त्याचा शॉर्ट फॉर्म आपण यूज करणार आहे इट्स. इट्स सनी. आज हवामान उन्हाळी आहे. ओके. जर पाऊस पडत असेल तुम्ही म्हणू शकता इट्स रेनिंग आउटसाइड. ढगाळ वातावरण असेल तर तुम्ही म्हणू शकता इट्स क्लाउडी. ओके. काही वेळेला हलका हलका पाऊस पडतो, रिमझिम पाऊस पडतो, तेव्हा तुम्ही म्हणू शकता इट्स ड्रॅझलिंग. इट्स ड्रॅझलिंग. आणि काही वेळेला खूप धोधो पाऊस पडतोय बाहेर असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता इट्स पोरिंग आउटसाइड. इट्स पोरिंग. ओके. सो तुमच्या इथे हवामान कसं आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथे तुम्ही तुमच्या घराबाहेर बघा की वातावरण खरंच कसं आहे आणि कसा उच्चार करा. इट्स सनी, इट्स क्लाउडी, इट्स विंडी. ओके. काही वेळेला नुसता वारा असेल तर तुम्ही म्हणू शकता विंडी. इट्स विंडी टुडे. Next, what is your favorite sport? My favorite sport is cricket.
तुला कोणता खेळ आवडतो? मला क्रिकेट आवडतं. Come on, repeat after me. What is your favorite sport? What is your favorite subject? My favorite subject is math. तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा आवडता विषय गणित आहे. Next. What are you wearing? I am wearing a blue shirt. काय घातलंयस? किंवा तू काय घालणार आहेस? मी निळा शर्ट घातला आहे. किंवा मी निळा शर्ट घाल. So, what are you wearing? I am wearing a blue shirt. What is your favorite fruit? My favorite fruit is mango. तुझा आवडतं फळ कोणतं आहे? My favorite fruit is mango. Okay, what time do you wake up? I wake up at 6 a.m. किती वाजता उठतोस? मी 6 वाजता उठतो. What time do you wake up? I wake up at 6 a.m. Repeat after me. What is your favorite drink? My favorite drink is coffee. तुला कोणतं पेय आवडतं? मला कॉफी आवडते. So, what is your favorite drink? येस. सो इथे तुमच्या लक्षात आलं की तुला हे आवडतं का? किंवा तुला काय आवडतं? तुझं फेवरेट हे काय आहे? तुझा आवडता रंग कोणता? तुझा आवडता पुस्तक कोणतं? तुझा आवडता मूवी कोणता? सो आपण प्रत्येक वेळेला इथे व्हॉट इज युअर फेवरेट असं म्हटलं आहे. आणि इथे व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक, व्हॉट इज युअर फेवरेट फूड, व्हॉट इज युअर फेवरेट बुक. सो फक्त लास्टचा वर्ड जो आहे तो आपण चेंज करतोय. बाकी पूर्ण सेंटेन्स जे आहे ते ऍज इट इज राहत आहे. सो हे लक्षात ठेवा की तुला हे आवडतं का, किंवा तुला काय आवडतं असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा व्हॉट इज युअर फेवरेट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढचा फक्त सब्जेक्ट चेंज करायचा आहे की फ्रूट आहे की ड्रिंक आहे, नेमकं कशाबद्दल आपल्याला विचारायचंय हे फक्त चेंज करायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट डू यू लाईक टू डू इन युअर फ्री टाइम? तुला मोकळ्या वेळेत काय करायला आवडतं? आय लाईक टू रीड बुक्स. मला पुस्तकं वाचायला आवडतात. What do you like to do in your free time? I like to read books. Now you tell me, what do you like to do in your free time? You can say, I like to read books. I like to listen music. I like to watch movies. I like to go outside. Okay, so tell me what is your answer in comments. Next, what is your favorite place? तुझा आवडतं ठिकाण कोणतं आहे? My favorite place is the beach. मला समुद्र किनारा खूप आवडतो. What is your favorite place? My place is the beach. Repeat after me. Next, what are you thinking about? I'm thinking. What are you thinking about? तू कसला विचार करतोय? I'm thinking about my exam. मी परीक्षेचा विचार करतो आहे. What are you thinking about? I'm thinking about my exam. Next, what did you eat for breakfast? I ate toast. तू नाश्त्यात काय खाल्लंस? मी टोस्ट खाल्ले. सो what did you eat for breakfast म्हणायचं आहे, नॉट ब्रेकफास्ट. ओके, आपण बऱ्याचदा याला ब्रेकफास्ट म्हणतो. सो हा चुकीचा उच्चार आहे. आपल्याला एक्झॅक्ट प्रोनाउन्सिएशन करायचं आहे ब्रेकफास्ट. ओके, what did you eat for breakfast? I ate toast. Now you tell me, what did you eat for breakfast? या सगळ्या सेंटेन्सचे तुम्ही कमेंटमध्ये तुमचे आन्सर्स लिहू शकता. म्हणजे एक तुमचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढेल की सेंटेन्स कसे तयार करायचे आहेत आणि त्याचे आन्सर्स कसे द्यायचे. सो क्वेश्चन आणि आन्सर तुम्ही टाईप करू शकता सो दॅट तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. नेक्स्ट, व्हॉट इज युअर फेवरेट ॲनिमल? माय फेवरेट ॲनिमल इज अ डॉग. तुझा आवडता प्राणी कोणता आहे? मला कुत्रा आवडतो. व्हॉट इज युअर फेवरेट ॲनिमल?
My favorite animal is a dog. Next. What is your favorite song? My favorite song is Imagine. तुझं आवडतं गाणं कोणतं आहे? माझं आवडतं गाणं Imagine आहे. Next. What are you looking for? I'm looking for my keys. तू काय शोधतोयस? ओके. समटाइम्स आपल्याला विचार काय हवंय तुला? तू काय बघतोयस? काय शोधतोयस? तेव्हा तुम्ही म्हणू शकता What are you looking for? I'm looking for my keys. I'm looking for my mobile. I'm looking for my charger. Anything you can say. Next, what is your dream job? My dream job is to be a doctor. Okay, तुला काय व्हायचंय? तुझं काय स्वप्न आहे? सो तुम्ही म्हणू शकता की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. Whatever is your dream, you can say. Next, what did you watch on TV? I watched a movie. तू टीव्हीवर काय पाहिलंस? मी मूव्ही बघितला. What did you watch on TV? Next, what is your favorite dessert? My favorite dessert is ice cream. तुझा आवडता गोड पदार्थ कोणता आहे? मला आईस्क्रीम आवडते. Next, what time do you go to bed? I go to bed at 10 p.m. तू किती वाजता झोपायला जातोस? मी 10 वाजता झोपतो. What time do you go to bed? I go to bed at 10 p.m. What is in your bag? There are books in my bag. तुझ्या पिशवीत काय आहे? माझ्या पिशवीत पुस्तकं आहेत. What is in your bag? There are books in my bag. What are your plans for today? I plan to study. आज तुझा काय प्लॅन आहे? माझा आज अभ्यास करण्याचा प्लॅन आहे किंवा मी अभ्यास करायचं ठरवलं आहे. What are your plans for today? Next, what do you need? I need some water. तुला काय हवंय? मला थोडं पाणी हवंय. What do you need? I need some water. Next, what do you want to do? I want to go for a walk. तुला काय करायचंय? मला फिरायला जायचंय. What do you want to do? I want to go for a walk. Next, what is your favorite game? My favorite game is chess. तुझा आवडता खेळ कोणता आहे? मला बुद्धिबळ आवडतो. What is your favorite game? My favorite game is chess. What is your house number? My house number is 12. तुझा घर क्रमांक काय आहे? माझा घर क्रमांक 12 आहे. What is your house number? My house number is 12. What do you want to eat? I want to eat pasta. तुला काय खायचं आहे? मला पास्ता खायचा आहे. ओके, सो तुम्हाला लक्षात येत असेल की काय वॉटचा अर्थ होतो काय आणि तुला काय आवडतं, तुझा फेवरेट कलर कोणता आहे, सो कोणता किंवा काय असे जेव्हा प्रश्न विचारायचे असतात तेव्हा आपण वॉटचा वापर करून क्वेश्चन्स तयार करतो. राईट. सो इथे इझी क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत आणि बोलून आपण त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आय एम एक्सपेक्टिंग दॅट यू गाईज आर स्पीकिंग विथ मी. ठीक आहे, तुम्ही सुद्धा बोला माझ्या बरोबर आणि प्रॅक्टिस करा. जेव्हा मी बोलते व्हॉट इज युअर फेवरेट टीव्ही शो, सो टेल मी युअर फेवरेट टीव्ही शो. ठीक है, और यू कैन पॉज द वीडियो एंड गिव आंसर. ट्राई टू स्पीक दिस again and again. What is your favorite TV show? My favorite TV show is Friends. Okay, what do you want to eat? तुला काय खायचंय? I want to eat pasta. मला पास्ता खायचा आहे. What are you afraid of? Afraid of म्हणजे काय? तुला कसली भीती वाटते? Afraid म्हणजे घाबरणे किंवा भीती असणे. I am afraid of spiders. मला स्पायडर्सची भीती वाटते. What do you like the most?
आय लाईक ट्रॅव्हलिंग द मोस्ट. तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मला ट्रॅव्हलिंग करायला आवडतं, फिरायला आवडतं. सो दॅट टाइम यू कॅन से आय लाईक ट्रॅव्हलिंग द मोस्ट. What do you like the most? I like traveling the most. So now you tell me, what do you like the most? Very good. Next, what did you buy? I bought a new book. तू काय विकत घेतलंयस? मी नवीन पुस्तक विकत घेतलंय. What did you buy? What did you buy? म्हणजे तू काय विकत घेतलंस? I bought a new book. Next, what is your pet's name? My pet's name is Bruno. तुझ्या पाळीव प्राण्याचं नाव काय आहे? माझ्या पाळीव प्राण्याचं नाव आहे ब्रुनो. What do you do on weekends? तू वीकेंड्सला काय करतो? I usually go hiking. मी साधारणपणे हायकिंगला जातो. What do you do on weekends? I usually go hiking. Next, what time do you leave for work? तू कामासाठी घरातून किती वाजता निघतोस? I leave at 8 a.m. मी सकाळी 8 वाजता निघतो. What time do you leave for work? I leave at 8 a.m. Next, what do you like to cook? I like to cook pasta. तुला काय स्वयंपाक करायला आवडतो? मला पास्ता करायला आवडतं. What do you like to cook? So what do you like to cook? You can comment. What is your favorite ice cream flavor? My favorite flavor is chocolate. Or you can say my favorite ice cream flavor is chocolate. ओके, तुमचा आवडता आईस्क्रीम फ्लेवर कोणता आहे? सो माझा चॉकलेट फ्लेवर आवडीचा आहे. नेक्स्ट, व्हॉट डिड यू डू लास्ट नाईट? आय वॉच अ मूवी. तू काल रात्री काय केलंस? मी एक चित्रपट पाहिला. व्हॉट डिड यू डू लास्ट नाईट? व्हॉट डिड यू डू लास्ट नाईट? आय वॉच अ मूवी. नेक्स्ट, व्हॉट इज युअर फेवरेट हॉबी? माय फेवरेट हॉबी इज पेंटिंग. तुझा आवडता छंद कोणता आहे? मला चित्रकला करायला आवडते. What is your favorite hobby? My favorite hobby is painting. What are your parents' name? My parents' name are Pramod and Pallavi. तुझ्या आई वडिलांचं नाव काय आहे? माझ्या आई वडिलांचं नाव प्रमोद आणि पल्लवी आहे. सो तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचं नाव घेऊ शकता तिथे. What are your parents' name? Now here understand की पॅरेंट्स नेम म्हटल्यावर मी म्हटलं आहे my parents name are. Okay, so if you are talking about two parents, so that time you have to consider are here. Parents. So S असेल तर R and parent असेल तर तुम्ही is वापरू शकता. Next, what time is your meeting? My meeting is at 3 p.m. तुझी मीटिंग किती वाजता आहे? माझी मीटिंग 3 वाजता आहे. What time is your meeting? What time is your meeting? My meeting is at 3 p.m. Come on, repeat after me. सी प्रत्येक सेंटेन्स मी खूप स्लो आणि व्यवस्थित बोलते आहे. होपफुली तुम्हाला ते समजतं आहे आणि तुम्ही ते बोलून प्रॅक्टिस करा. नुसतं मी ऐकतोय असं नाही होत. यू हॅव टू स्पीक विथ मी. नेक्स्ट, व्हॉट आर यू लिसनिंग टू? आय एम लिसनिंग टू म्युझिक. तू काय ऐकतोयस? मी संगीत ऐकतोयस. व्हॉट आर यू लिसनिंग टू? आय एम लिसनिंग टू म्युझिक. व्हॉट इज युअर फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन? माय फेवरेट डेस्टिनेशन इज गोवा. तुझं आवडतं सुट्टीचं ठिकाण कोणतं आहे? मला गोवा आवडतं. सो यू टेल मी व्हॉट इज युअर फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन. नेक्स्ट, व्हॉट आर यू वर्किंग ऑन? आय एम वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट. काय काम करतोस? मी प्रोजेक्टवर काम करतो. व्हॉट आर यू वर्किंग ऑन? आय एम वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज युअर फेवरेट फ्लेवर?
माय फेवरेट फ्लेवर इज रोज. तुझं आवडतं फूल कोणतं आहे? मला गुलाब आवडतं. व्हॉट इज युअर फेवरेट फ्लेवर? माय फेवरेट फ्लेवर इज रोज. नेक्स्ट, व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर जॉब? आय लाईक द वर्क एन्व्हायरमेंट. तुला तुझ्या नोकरीबद्दल तुला काय आवडतं? मला कामाचं वातावरण आवडतं. येस, कम ऑन. सो तुम्ही सुद्धा हे सेंटेन्स बोलायचे आणि प्रॅक्टिस करायची. गाईज, कम ऑन. येस. नेक्स्ट, व्हॉट टाइम इज डिनर? डिनर इज ॲट 7 PM. रात्रीचं जेवण किती वाजता आहे? रात्रीचं जेवण 7 वाजता आहे. व्हॉट टाइम इज युअर फेवरेट लँग्वेज? Sorry, what is your favorite language? My favorite language is English. तुला कोणती भाषा आवडते? मला इंग्रजी भाषा आवडते. What is your favorite language? My favorite language is English. What did you learn today? तू आज काय शिकलास? I learned a new recipe. I learned a new chapter. I learned a new topic. Okay, मी एक नवीन टॉपिक शिकलो, पाककृती शिकलो, whatever it is. What did you learn today? Okay, so now you tell me in comments, what did you learn today? Next, what do you like to watch on TV? I like to watch documentaries. तुला टीव्हीवर काय पाहायला आवडतं? मला माहिती चित्रपट पाहायला आवडतात. डॉक्युमेंटरीज फिल्म असतात, छोट्या छोट्या असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला दिलेली असते, सो ते मला आवडतं. Next, what are your strengths? My strengths are patience and creativity. तुझे गुणधर्म काय आहेत? स्ट्रेंथ म्हणजे काय? तुझ्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत? ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे जातात तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस? सो दॅट टाइम यू कॅन से माय स्ट्रेंथ्स आर पेशन्स अँड क्रिएटिव्हिटी. म्हणजे मी पेशन्स आहे, मी पटकन रिॲक्ट नाही होत कोणत्या गोष्टीला, शांततेने हँडल करतो सिच्युएशन. आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे मला नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात आणि क्रिएटिव्हली करायला आवडतात, वेगवेगळ्या नवीन गोष्टी ट्राय करून. राईट? येस. नेक्स्ट, व्हॉट टाइम इज लंच? लंच इज ॲट 1 PM. ओके, दुपारचं जेवण किती वाजता आहे? दुपारचं जेवण 1 वाजता. व्हॉट टाइम इज लंच? Next, what is your favorite type of music? My favorite type of music is classical. ओके, तुला कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं? मला शास्त्रीय संगीत आवडतं. What is your favorite type of music? My favorite type is classical. Next, what do you think about this? I think it is a good idea. तुला याबद्दल काय वाटतं? अरे, याबद्दल तुला काय वाटतं? What do you think about this? I think it is a good idea. Next, what is your biggest achievement? तुझी आतापर्यंत सर्वात मोठी म्हणजे कशात यशस्वीता काय आहे? तू सगळ्यात जास्त यशस्वी कशात झालाय? माय बिगेस्ट अचिव्हमेंट इज ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएटिंग कॉलेज. ओके, मी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन मिळवलं आहे, पदवी मिळवली आहे. सो ती माझ्यासाठी एक ग्रेट अचिव्हमेंट आहे. सो तुमची ग्रेट अचिव्हमेंट काय आहे मला नक्की सांगा. व्हॉट इज युअर बिगेस्ट अचिव्हमेंट? Next, what do you want to be in the future? I want to be an engineer. तुला भविष्यात काय बनायचं आहे? मला इंजिनियर बनायचं आहे. What do you want to be in the future? Next, what is your favorite thing to do on weekends? तुला वीकेंडला काय करायला आवडतं? I like to relax and read books. मला रिलॅक्स करायला आवडतं आणि पुस्तकं वाचायला आवडतं.